लोकशाही मतदानापलीकडील नागरिकांचे कर्तव्य आणि अधिकार. नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा कोळी, मुख्य संपादक झुंजार क्रांती न्यूज महाराष्ट्र राज्य. आज मी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे. विषय आहे लोकशाही म्हणजे नेमके काय. आपण अनेकदा लोकशाहीचा अर्थ फक्त निवडणूक आणि मतदान एवढाच घेतो, पण खरं पाहिलं तर लोकशाहीची व्याप्ती त्यापेक्षा खूप मोठी आहे. लोकशाही म्हणजे केवळ दर 5 वर्षांनी मतदान केंद्रावर जाऊन मत देणे नव्हे. मतदान हा लोकशाहीचा पाया आहे, पण ती संपूर्ण इमारत नाही. लोकशाही म्हणजे प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाच्या कारभाराबाबत मत व्यक्त करण्याचा, प्रश्न विचारण्याचा आणि शासनाला जबाबदार धरण्याचा सातत्यपूर्ण अधिकार आहे. जेव्हा एखादा रस्ता वर्षानुवर्ष खराब असतो, एखाद्या गावात पाणी पोचत नाही, शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाही, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सुविधा मिळत नाही किंवा एखाद्या सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार होत असेल, तेव्हा नागरिकांनी प्रश्न विचारणे हा त्यांचा अधिकारच नाही, तर तो त्यांच्या लोकशाहीतील सहभाग आहे. प्रश्न विचारणे म्हणजे सरकारचा विरोध करणे नव्हे. प्रश्न विचारणे म्हणजे शासन अधिक चांगले, पारदर्शक आणि जबाबदार व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करणे होय. जे सरकार जनतेच्या प्रश्नांना उत्तर देते, टीका स्वीकारते आणि चुका सुधारते, तेच खऱ्या अर्थाने लोकशाही सरकार असते. भारताच्या राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततापूर्ण सभा घेण्याचा अधिकार आणि शासनाकडे मागण्या मांडण्याचा अधिकार दिला आहे. हे अधिकार कोणत्याही सरकारने दिलेले नाहीत, ते आपल्या संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार आहेत. लोकशाहीमध्ये सरकारे बदलतात. आज एक पक्ष सत्तेत असतो तर उद्या दुसरा पक्ष येतो, पण जनतेचे अधिकार कायम राहतात. सत्ता ही तात्पुरती असते, पण संविधान आणि नागरिकांचे स्वातंत्र्य हे कायमस्वरूपी मूल्य आहे. जेव्हा नागरिक शांततेच्या मार्गाने आंदोलन करतात, निवेदने देतात, न्यायालयाचे दरवाजे ठोठावतात किंवा माध्यमांद्वारे आपला आवाज पोहोचवतात, तेव्हा ते लोकशाही अधिक मजबूत करत असतात. मात्र आंदोलनही शांततापूर्ण, कायद्याच्या चौकटीत आणि सार्वजनिक हित लक्षात घेऊन असणे तितकेच आवश्यक आहे. जर समाजात अशी भीती निर्माण झाली की प्रश्न विचारल्याने त्रास होईल, टीका केल्याने आवाज दाबला जाईल किंवा शांततापूर्ण आंदोलनालाही संशयाने पाहिले जाईल, तर लोकशाहीची ताकद कमी होऊ लागते. कारण लोकशाहीचा खरा आत्मा संवादात आहे, दडपशाहीत नाही. भारतातील स्वातंत्र्य सैनिकांनी, समाजसुधारकांनी आणि संविधान निर्मात्यांनी आपल्याला असा देश दिला जिथे नागरिक हा केवळ मतदार नाही, तर देशाचा सक्रिय भागीदार आहे. त्यामुळे मतदान करून आपले कर्तव्य संपत नाही. त्यानंतरही शासनाच्या कामकाजावर लक्ष ठेवणे, प्रश्न विचारणे, सूचना देणे आणि समाज हितासाठी आवाज उठवणे हे प्रत्येक नागरिकांचे उत्तरदायित्व आहे. चला आपण अशी लोकशाही घडवूया जिथे मतभेद असतील पण मनभेद नसतील, टीका असेल पण द्वेष नसेल, आंदोलन असेल पण हिंसा नसेल आणि सत्तेपेक्षा संविधान मोठे मानले जाईल. शेवटी एवढे सांगू इच्छितो, लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर मतदानाबरोबरच नागरिकांचा जागरूक सहभाग आवश्यक आहे. प्रश्न विचारणारा नागरिक हा लोकशाहीचा शत्रू नसतो, तर तोच लोकशाहीचा सर्वात मोठा रक्षक असतो. धन्यवाद.